पालघरमध्ये इंधनाच्या तुटवड्याच्या अफवांदरम्यान आता पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी जमली। पेट्रोलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे आता रहिवाशांमध्ये भीती पसरली। मुसलमान झुकणार नाहीत। ज्यांनी इस्लाम नष्ट करण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच नष्ट झाले आहेत। मौलाना अरशद मदानी यांनी जातीय दंगलींवरून भाजपवर जोरदार टीका केली आणि कडक इशारा देखील केला। उत्पन्नापेक्षा जास्त खर्चासाठी तयार राहा। वाढत्या वाहतूक खर्चाचा परिणाम रेशन आणि आरोग्य सेवा या दोन्हींवर होत आहे। रुग्णालयातील उपचार आता अधिक महाग होणार। कच्च्या तेलाच्या किमती 2 आठवड्यांच्या उच्चांकांवर पोहोचला असून त्याच आता $110 पुढे गेलेल्या आहेत, ज्यामुळे केंद्र सरकारची चिंता आता वाढलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता। इंधनाच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशांतता पसरली। पेट्रोल पंपांवरील लांब रांग आणि मारामारीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आता एप्रिलमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 21% घट झालेली आहे। देशाच्या रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत 9% घट नोंदवली गेली। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर। 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार। 22 जून रोजी निकाल जारी होईल। उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेतील उपस्थिती खूपच कमी असून ते 4 वर्षात केवळ 42 बैठकांना उपस्थित राहिले। नीट पेपर फुटी प्रकरणातील सर्व आरोपी भाजपचे सदस्य किंवा त्यांचे नातेवाईक आहेत। संजय राऊत यांनी कठोर कारवाईची मागणी केली। रेल्वे सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून जीवितहानी झालेली आहे। कोलकाता स्थित एका कंपनीवर रेल्वेला बनावट सुरक्षा किट पुरवल्याचा आरोप आहे। मुंबईतील शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वाशिममधील एका पेट्रोल पंपाचे रणांगणात रूपांतर झाले। पेट्रोलच्या कमतरतेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी प्रवासी डब्याशी संघर्ष केला। नीट UG 2026 पुनर्परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली, ज्यात परीक्षा CBT पद्धतीने घेणे आणि NTA काढून टाकण्यासह मोठ्या बदलांची मागणी करण्यात आली। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असून तो पहिल्यांदा 100च्या जवळ पोहोचलेला आहे। तेलाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर रुपयाने आज 96 रुपयांचा सर्वकालीन नीचांक गाठला। पुण्यात क्रूरतेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतले। तिला रुग्णालयात नेण्याऐवजी 15 दिवस कैदेत ठेवण्यात आले। पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। ती कशी तरी तिथून निसटलेली आहे। शेअर बाजारात आज काळा सोमवार। सेन्सेक्स 75,000च्या खाली घसरलेला आहे। गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान। रेल्वेच्या लष्करी गाड्यांमध्ये पाणी आणि एसीच्या अभावामुळे सैनिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। रेल्वे बोर्डाने निष्काळजीपणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश दिले। FDAने नालासोपारा येथे गर्भपाताच्या अवैध औषधांचे रॅकेट उघडकीस केले। एका डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले। पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात एका डॉक्टरवर हल्ला केल्याचा आरोप देखील आता करण्यात आला आहे। नाशिकमध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात। श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बळकटीकरण आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली। नेत्यांनी इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करून एक संदेश दिला। मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 1,43,200 वर पोहोचला, तर प्रति किलो दर 2,90,000 वर पोहोचलेला आहे। ठाकरे गटाने कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्यांच्या समस्यावरून समृद्धी महामार्गावर आंदोलन केले आणि सरकारी मदतीची मागणी केली आहे।